नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ही पाण्यालगतची 250 गुंठ्याची म्हणजे 6.25 एकरची 400 आंबा झाडं असलेली बाग, 350 काजू आणि काही प्रमाणात साग अशी लागवड असलेली बाग. त्याच्यामध्ये रस्ता आहे, एंटायर 3 साईडला कंपाऊंड आहे, इलेक्ट्रिसिटी आहे आणि वाडी वस्तीच्या बरोबर अपोजिट साईडला आहे. बागेतून पूर्ण वाडी वस्तीचा व्ह्यू आहे. अशी ही बाग मी आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तरी माझी आपणास विनंती आहे, या संपूर्ण बागेची टूर करण्यापूर्वी जर आपण माझ्या चॅनलचे नवीन व्ह्यूवर्स असाल किंवा एक्झिस्टिंग व्ह्यूवर्स असाल आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतजमिनी किंवा इतर प्रकारच्या जमिनीच्या खरेदी विक्री संदर्भात माझं चॅनल रॉयल महाराष्ट्र आहे, नक्की न विसरता सबस्क्राईब करा. चला तर मग आपण पूर्ण बाग पाहूया. नमस्कार. आता आपण बागेच्या फ्रंट पार्टमध्ये आहोत. रस्त्याच्या लगतच्या किंवा रस्त्याच्या एंट्री पार्टच्या पोर्शनपासून आपण सुरुवात करतोय. आत्ता डिसेंबरची सुरुवात आहे आणि या बाग काय पद्धतीनं मोहरले याचा आपल्याला मी फुटेज दाखवतोय. संपूर्ण बाग ही फुललेली आहे. या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे डांबरी रस्त्यापासून एक साधारणतः 50-1 मीटर ही अंतर आहे. मध्ये मंदिर आहे आणि तसा जर रस्ता आपल्या बागेत खाली येतो. हा समोरून येणारा रस्ता, कोपऱ्यातून आपला हा रस्ता आलेला आहे पूर्ण. या बागेमध्ये 400 हापूसची झाडं आहेत. काही ठिकाणी मरतूक झाली होती आणि क्रॉस पॉलिनेशनसाठी केसर, रत्ना आणि पायरी अशा 3 वेगवेगळ्या म्हणजे एकूण हापूस, रत्ना, पायरी आणि केसर अशा 4 व्हरायटी आहेत. हा बागेचा हा संपूर्ण व्ह्यू आहे. वेल मेंटेन्ड बाग आहे. आपण जे समोर पाहताय हे इंट्रोडक्शन फुटेजमध्ये दाखवलेलं पाणी जे बागेच्या एका साईडनं वाहत आहे पूर्ण. फ्रंट साईडला याची बाउंड्री नाही आहे. आपल्याला गरज पडल्यास आपण ती बनवू शकता. फ्रंट साईडला समजा नारळी पोफळीची लागवड जर केली तर या बागेला अजूनही मस्त लूक येईल असं भौगोलिक क्षेत्र असलेला हा परिसर आहे. खूप खेळती हवा आहे, थंडगार वारा, दुपारच्या टाईमला खारी वाऱ्याचं, खाडीच्या परिसरातल्या हा परिसर असल्या कारणानं चांगला खेळता वारा असणारी ही बाग आहे. वाडी वस्ती बागेच्या अगदी जवळपास आहे. नॅशनल हायवे दोन्ही बाजूला NH-66 किंवा समृद्धी हायवे रत्नागिरी नागपूर हे दोन्ही साधारणतः 7-8-10 किलोमीटर अंतरावर असलेलं असं हे क्षेत्र आहे. खूप उत्तम मेंटेन केलेली बाग आहे. प्रूनिंग वगैरे सगळा टाईम टू टाईम केल्या कारणानं या बागेची कॅनॉपी खूप छान आहे. राऊंड शेप कॅनॉपी आहे. राऊंड शेप कॅनॉपी असल्याचा फायदा असा होतो की हार्वेस्टिंग करताना जास्त त्रास पडत नाही. इझिली हार्वेस्ट करता येतं, गडी जास्त थकत नाहीत आणि फटाफट हार्वेस्टिंग या बागेतून करता येतात. आता हे समोरचं आपण झाड पाहत आहे, अगदी मोहरलेलं आहे पूर्ण. याची कॅनॉपी बघा, फार इझिली याच्यामध्ये हार्वेस्टिंग करता येणार आहे. या बागेला आता ठोंबे वगैरे लावले जातात सीझनमध्ये, जसं ही फ्रुटिंग सीझनमध्ये येते. आपण ज्यावेळेस या बागेच्या ॲक्च्युअल व्हिजिट्स चालू होतील त्यावेळेस ही बाग आपल्याला सेटिंगमध्ये दिसेल. ही बाग दरवर्षी 1000 ते 1200 आंबा पेटी उत्पन्न देणारी अशी बाग आहे. साधारणतः 22 ते 25 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणारी अशी ही बाग आहे. आंबा वगळता साधारणतः 300-400 काजू आहेत आणि काही ठिकाणी साग आहेत. असे कंपाऊंडच्या साईडनं लावलेले आहेत. मालकांकडनं थोडासा रस्ता अजून याच्यामध्ये डेव्हलप केला जाणार आहे. काही किरकोळ डेव्हलपमेंट ह्या बागेचा व्यवहार होईपर्यंत चालूच असणार आहेत. अशा स्वरूपाचं हे प्रपोजल आहे. मुंबई पुण्यापासून साधारणतः मुंबईपासून 340 किलोमीटरच्या अंतरावर आणि पुण्यापासून साधारणतः 280-290 किलोमीटर, साधारणतः 5-5.5 तासाचा अंतर असलेलं हे क्षेत्र आहे. रत्नागिरीपासून साधारणतः 12-15 किलोमीटरवर हे क्षेत्र आहे. कोल्हापूरपासून जर पाहायला गेलं तर साधारणतः 120-125 किलोमीटर अंतरावर हे क्षेत्र लोकेट आहे. हिलटॉपची बाग आहे. डेली सनलाईट खूप चांगल्या पद्धतीनं मिळत असल्या कारणानं जे रिझल्ट्स आपण समोर पाहताय याचं मुख्य कारण आहे की चांगली अबंडंट क्वांटिटीमध्ये सनलाईट झाडांना ज्यावेळेस मिळते
त्यावेळेस हापूस आंबा झाडंही उन्हाळ्यामध्ये चांगला परफॉर्म करतात आणि चांगल्या पद्धतीनं ह्याच्यामधून प्रोड्यूस निघतं. हार्वेस्टिंग केलेला जो माल असतो तो निघतो. साधारणतः या बागेची सुरुवात होते, याचा रेकॉर्ड आहे 3 मार्चला या बागेची पीक सुरुवात होते, पण जनरली दुसऱ्या आठवड्यात म्हणजे साधारणतः 7-8 मार्च नंतर 15 मार्चच्या आसपास याचं हार्वेस्टिंग हे चालू होतं. अशा स्वरूपाची ही बाग आहे. 1000-1200 पेटी आंबा देणारी आणि साधारणतः 8-10 लोक हार्वेस्टिंगच्या वेळेस आणि इतर वेळेस 2-4 माणसामध्ये कंट्रोल होणारी असं हे क्षेत्र आहे. 6.25 एकरचं क्षेत्र आहे, 250 गुंठे. खूप चांगलं क्षेत्र आहे. मालकांकडून याची अपेक्षा आहे 1 कोटी रुपये किमतीची. आपण जर 2-3 मित्र मिळून घेताय असा काही जर आपलं प्लॅन आहे तर आपल्यासाठी उत्तम असं हे प्रपोजल आहे. जॉईंट व्हेंचरमध्ये आपल्या आपापसात घेण्यासाठी किंवा इंडिव्हिज्युअल रिटायरमेंटच्या हिशोबाने वगैरे घेण्यासाठी. या बागेतून साधारणतः 20 ते 25 लाखाचा ॲन्युअली इन्कम निघतो. मालकांच्या अनेक बागा आहेत, काही अडीअडचणीस्तव ही बाग ते विकतात. वाडी वस्ती आजूबाजूला आहे. या बागेकडे येणारा रस्ता हा मंदिरापासून येतो. पुढे खाली इलेक्ट्रिसिटीचे मेन लाईन वगैरे सगळं गेलेलं आहे. मंदिरापर्यंत लाईट आहे. खाली एखादा पोल टाकून आपल्याला इथं वावरण्याकरता इलेक्ट्रिसिटी घ्यावी लागणार आहे. हलक्या उताराची बाग आहे, चांगली बाग आहे, चांगल्या पद्धतीनं मोहरलेली आहे. आपल्याला जर अर्लीमध्ये काम करायचं, साधारणतः मार्च-एप्रिलमध्ये जे हार्वेस्टिंग मेजर होतं याच्यामध्ये शेतकऱ्यांचे चांगले पैसे होत असतात आणि त्या हिशोबाची ही सर्व गुण संपन्न अशी बाग आहे. इथे मोबाईलची रेंज आहे. हिल टॉप असल्याकारणानं चांगला वारा, वातावरण चांगलं आहे. इथलं वारा वाहतो मस्त, फार फ्रेश वाटतं. जागेला एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. अशा स्वरूपाचं सगळ्या वैशिष्ट्य आहेत या बागेची. या बागेची मालकांकडून अपेक्षित किंमत ही 1 कोटी रुपये आहे. थोडंफार निगोशिएबल नक्कीच असेल. तरी आपल्याला जर या प्रपोजलमध्ये इंटरेस्ट असेल तर माझा नंबर आहे +91 9420 88 3311. माझा अजून एक नंबर आहे +91 98 23 43 4141. तुम्ही मला संपर्क करू शकता. प्लॉट व्हिजिट आपण करा. डॉक्युमेंट क्लिअर आहे. सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे. बाकी काही अडचण नाही. डिमॉर्केशन प्रॉपर आहे. या प्लॉटची व्हिजिट करा. आपल्याला आवडल्यास आपण बाकीच्या इतर गोष्टी पुढे डिस्कशन्समध्ये राहू. तत्पूर्वी आपण जर रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमीन शोधताय, कोकणामध्ये शेत जमीन, NA प्लॉट्स, बीच टच प्लॉट, रिव्हर टच किंवा वॉटर सोर्सच्या अराउंड असे असलेले प्लॉट्स विविध रेंजमधले प्राइसिंग रेंजमध्ये 1.5-2 लाखापासून अगदी 1.5-2 कोटी रुपये एकरीपर्यंतचे सुद्धा प्लॉटमध्ये आपण डील करत असतो. रॉयल महाराष्ट्र हे चॅनल आपण नक्की न विसरता सबस्क्राईब करा. रॉयल महाराष्ट्र हे चीटिंग फ्री, ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट लँड डील्स करणारं महाराष्ट्रातील एकमेव चॅनेल आहे. आपण जर रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये जमीन पाहताय तर माझ्या चॅनेलमार्फत आपल्याला नक्कीच मदत होईल. आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर ते लाईक करा, शेअर करा, चांगल्या कॉमेंट्स करा. आपल्या क्वेरीज आपण त्याच्यामध्ये विचारू शकता. तसेच नवीन व्ह्यूवरनी माझं चॅनेल सबस्क्राईब करा. प्लॉट व्हिजिटसाठी आपण पर डे 1000 रुपये चार्ज करत असतो. याची कृपया ग्राहकांनी नोंद घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.